गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. चला, मी पण बरी आहे. मी आलेली आहे इथं गार्डनमध्ये. हे पहा किती छान फूल लागलेलं आहे. एकदम मस्त फूल फूल सगळीकडे छान छान गार्डन आता दिसत आहे. हे पहा इथं पण किती छान पिंक कलरचं फूल आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी कुठं कळी तर कुठं फूल, कुठं पानं ताजे ताजे, एकदम कवळे कवळे असे सर्व एकदम फुलत चाललेलं आहे माझी गार्डन. तर आता त्यात भर घालण्यासाठी म्हणून मी आणखीन थोडं झाडं आणणार आहे. जे मिळतील ते चांगल्या प्रकाराची म्हणून मी आता निघालेली आहे नर्सरीला. घरापासूनच थोड्या अंतरावर ही नर्सरी आहे. इथं मी आलेली आहे. मी केव्हाही ना इथंच झाडं घेत असते. का म्हटलं तर एकदम घराच्या जवळ पण आहे. जास्त अंतर आपल्याला पार करायची गरज नाही आणि गाडीवर आपण घेऊन येऊ शकतो. मग मला जेवढं आपल्या स्कूटीवर घेऊन जाता येतं पुढे ठेवून, मला तेवढेच झाडं घ्यायचे होते. जास्त मोठे ना जास्त लहान. तर चला किती छान छान फुलं लागलेली आहेत. अगोदर मी सर्वात अगोदर पाहणी केली. म्हणजे कशा प्रकाराचे फूल आपल्याला पसंत पडतील, कशा प्रकाराचे आपल्याला लावलं पाहिजे, आपली जागा किती आहे, आपल्याकडं कोणतं आहे, कोणतं नाही, या सर्व प्रकाराची मी पहिले पाहणी केली. हे बघा, असे पण कंपाऊंडला अडकवायचे डब्बे जे मिळतात ना, तेही खूप छान वाटतात. पण सगळ्यांचा मी भाव विचारले, रेट विचारले. इतकं महाग सांगत आहेत ना आणि एक पैसाही इथं कमी करत नाहीत. मग आता लांब जावं तर तिकडं पैसे कमी करतात की नाही, स्वस्त मिळतात की नाही तेही माहिती नाही. म्हणून म्हणलं चला जे आहे ते आहे, जवळ आहे, पाहू हेच. म्हणून मी इथंच पाहत आहे. ते फुलाचे झाडं बघत बघतच मी त्याला भाजीचे पण बीज आहेत का म्हणून विचारले. अगोदर पौधे आहेत का लहान लहान वांग्याचे वगैरे, टमाटर वगैरे. तर तो म्हणला की नाही माझ्याकडे बी आहे. त्यांचे पॅकेट आहेत बियाचे. मग तो बघत आहे की कोणते कोणते बीज आपण लावू शकतो ते बघितलं. मी सगळ्यात अगोदर तर हे उचललं की लाल जे माठाची भाजी असते ना, त्याचंच पाकीट मी हातात घेऊन बसले. कारण खूप दिवसापासून मला ते लावायचं होतं. आता हिरवं जे शलजम नहीं, ये वो है चुकंदर। चुकंदर, बीटरूट, इसको बीटरूट बोलते हैं. इसको और क्या है बताओ? ये कौन सा ये वो है? ये कौन सा है? ठीक मूली। है, मूली का है. मग अशा प्रकारे मी काही भाजीचे पण बी घेतले आणि नंतर मग अजून फुलाचं जे झाडं आहेत, पौधे ते सिलेक्ट करायचे आहेत. हे पहा किती छान कुंडे मस्त डिझाईनचे वेगवेगळ्या इथं ठेवलेले आहेत. पण हे घेऊन जाता येत नाही. वाटत पडलं, केलं. खूप नाजूक असतात हे. म्हणून मी ह्याच्या नावालाच जात नाही. केव्हा आले तेव्हा पाहते फक्त, पण घेऊन जात नाही मी कधीच. आणि एक घेतलं तर चालत नाही ना, असं घेतलं तर बरेच घेतलं पाहिजे अशाच टाईपचे. मग मी साधेच असे कुंडे घेते आणि तसेच कुंडे माझ्याकडे आहेत. आता हे पहा कसं मस्त अशा गरमीमध्ये सुद्धा, अशा उन्हाळ्यात सगळीकडे पाणी मारून एकदम हिरवं हिरवं गार त्याने ठेवलेले आहेत. आता सध्या म्हणत आहेत की ते महाग आहेत झाडं सगळे. तुम्ही पावसाळ्यामध्ये या, तुम्हाला स्वस्त देतो असं म्हणत आहेत ते. आणि पावसाळ्यात पण आपण आलं ना त्यावेळेस तर ह्यांचं डिमांड खूप असतं. इतके लोक असतात ना, गर्दी असते असं घ्यायला. म्हणजे पावसाळ्यामध्ये लोक काय करतात, पावसाळ्यामध्ये लावतात जास्त करून. आता उन्हाळ्यामध्ये कुणी लावायला पुढे धजत नाही. पण मला कसं कोणत्याही सीझनमध्ये मला काहीच फरक पडत नाही. कोणतीही भाजी लावते कोणत्याही सीझनमध्ये आणि कोणताही भाजीपाला काढते मी गार्डनमध्ये. कारण पाणी असतं सतत आपल्याकडे. चला अजून तुम्हाला मी पुढे दाखवते. हे पहा कसे मोठे मोठे कुंडे आहेत आणि त्याच्यामध्ये किती छान झाडं आलेले आहेत. आंब्याचे वगैरे, पेरूचे, सीताफळाचे आणि फुलाचे सगळे झाडं आहेत. फुलाचे किती वेगवेगळे प्रकार आहेत पहा. फुलाचे तरी खूप मस्त. हे कनेरीचे, हे पांढरं आणि हे पिंक, गुलाबी, रेड असे सगळे वेगवेगळ्या प्रकाराचे. कागजी फुलं म्हणतात ना, ते पण वेगवेगळे कलर. कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही असं वाटायला लागलं की काय काय घ्यावं. पण इतकं जागा नाही आपल्याकडे. आपल्याकडे जेवढी जागा आहे तेवढंच आपल्याला लावायचं असतं. आणि भाजीपाला पण आपण मेंटेन करतो आणि फुलाचे झाडं पण मेंटेन करतो. 2 प्रकारचे झाडं मेंटेन करण्यामध्ये आपल्याला जागा तेवढी पुरत नाही.
काही पॉटमध्ये लावतो, काही जमिनीवर लावतो, असं होत चाललेलं आहे माझं काम. पण आता भाजीपाला लावायचं म्हटल्यानंतर खूप छान असं जागा पाहिजे आणि तेही अवेलेबल नाही आपल्याकडे. तर जेवढं होईल तेवढ्यातच कसं असेल तसे लावायचे. मग वेल जास्त लावायची, म्हणजे वेल जास्त लावलं की आपल्याला तेवढा जागा लागत नाही आणि कंपाऊंडवर झाडावर असा आपण ते वेल आपण चढवू शकतो. इसी टाइप में होता है क्या ये सेम है क्या? कलर बड़ा होता है ये? बड़ा होता एक वाइट निकालो एक. वाइट हाँ चलो लेके आओ. आत्ता एका झाडाचं सिलेक्शन झालेलं आहे. अजून जास्वंदाची घ्यायची आहे का गुलाबाची घ्यायची आहे, का चिनी गुलाब म्हणून असते त्याची घ्यायची, असं सगळं डोक्यात चाललेलं आहे. फुलं तर खूप वेगवेगळ्या प्रकाराची आहेत, कोणते पानं वेगवेगळ्या प्रकाराचे, झाडं वेगवेगळ्या प्रकाराचे, तर खूपच आहे तिथं. पण मला जे आपल्याकडे नाही तेच आपल्याला घ्यायचं आहे ना. मग मी आणखीन एकदा सर्व फिरून पाहिले जिकडे तिकडे. असं कोणतेही अनावश्यक झाडं मला लावायचं नाही. याचं सुंदर त्याला फुलं लागावं, ये या कैसा फूल पानं वेल होता का त्याचे ये? सुंदर असावं आणि असं बेल चढता? छोट्याशा ये जागेमध्ये वाला? ते आपलं सुंदर रूप दिसावं त्याचं, असा माझा हेतू असतो. कारण निकालो एवढी एक ही? जागा आपल्याकडे नाही. एवढी जागा आहे तेच आपल्याला खूप आहे. कारण सिटीमध्ये एक का क्यों इतना कॉस्टली? ऑलरेडी वो सब बिके हुए हैं। ये तो नहीं देते अभी, दे देते लेकिन रहने दो, दूसरा एडजस्ट कर देते। रहने दो फिर दूसरा ले लेंगे. ते एक फूल खूप छान आवडलं होतं, ते घ्यावं म्हणले मी. कमल बेल. पण त्याचं रेट तो सांगतो 300 रुपये. मग कसं घ्यायचं सांगा. आपल्याला रिझनेबल पण दिसलं पाहिजे ना त्याचं रेट. आणि ते आपल्या इसको फूल घरी कैसा आती आणून है? आपण लावलं तर येईल तेही गॅरंटी नाही. इसे फूल ऐसा बस मैं लगी. वो वाला जो है पिंक निकालो. असं करत आत्ता कुठं 2 झाडाचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे फिरून फिरून मी मस्त जे आपल्याकडं नाही तेच घेत आहे. सगळं काही आपल्याला छान वाटतं, पण सगळं काही आपण घेऊ शकत नाही आणि आपल्याला तेवढी आवश्यकता नाही. ही बाकी ती सुंदर फुल दिसत आहे. तर 2 झाडाचं तर सिलेक्शन झालेलंच आहे आणि बी घेतलेले आहे कोणते कोणते 25 रुपयाला एक पॅकेट, आणि त्या पॅकेटमध्ये एवढेसे छोटे छोटे बी थोडेच, तर तेही घेतलेलं आहे. असं पहा किती छान यांची नर्सरी आहे, मस्त रोडवर आहे. हे पहा, हे पण एक फुलाचं घ्यावं म्हणून मी घेतले, पण रेट खूपच सांगत आहेत म्हणून त्याला मी आता बाजूला काढणार आहे. तर चला मग तुम्हाला मी दाखवते आता कोणते कोणते घेतले आणि काय नाही. आता जायचं आहे आपल्याला घराकडे, कारण पैसे पण मी पे केलं आणि हे लोक काय पैसे कमी करत नाहीत, अजिबात कमी करत नाहीत. एक झाड ते लहान लहान असलेले 50 रुपयाला म्हणत आहेत आणि हे पहा मोठे झाड, हे पहा असे मी झाडं अशी घेतलेली आहे. 100 रुपये 150 रुपये असे मोठे झाडे, आणि ते लहान असलेले 50. तर चला मग तुम्हाला ही झाडं माझी कशी वाटली आणि माझी आवड तुम्हाला कशी वाटली, तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.